आमदार कसा असला पाहिजे? ज्ञानाची क्षमता ही मोठी असली पाहिजे। मतदारसंघाचा त्याचा अभ्यास असला पाहिजे। प्रत्येक माणसाला नागरी सुविधा ह्या मिळल्या पाहिजेत। सातत्याने आपल्या मतदारसंघातले प्रश्न हे विधिमंडळामध्ये मांडले पाहिजे। टनेलचा त्यांनी आता प्रस्ताव मांडला, ही अद्भुत कल्पना आहे। कार्यान्वित करण्याचं काम हे राहुल दादांनी केलं। आम्हाला 6 TMC पाणी मिळणार आहे। शेतीच्या पाण्याची गरजच त्यापासून संपू शकते। रस्त्याचा बॅकलॉग आता संपत आलेला आहे। दौंड तालुक्याने अतिशय रेकॉर्ड ब्रेक आमदार असावा तर राहुल दादा सारखाच असावा। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काही मतदारसंघांचा आढावा घेतोय। आपण सध्या दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि नेमकं इथल्या मतदारांचं मत काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। नेमकं आमदार कसा असला पाहिजे या विषयी आपण या नागरिकांकडून जाणून घेऊयात। तुम्हाला काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे? खरं म्हणजे आमदार ही व्यक्ती जवळपास 3 लाख लोकांचं नेतृत्व हे विधिमंडळामध्ये करीत असतो आणि त्याची ज्ञानाची क्षमता ही मोठी असली पाहिजे आणि तो ज्या मतदारसंघाचा आमदार आहे त्या संपूर्ण मतदारसंघाचा त्याचा अभ्यास असला पाहिजे आणि नागरिकांच्या सोयीसुविधासाठी त्यांचं एक व्हिजन असलं पाहिजे की हे कशा प्रकारे दूर करू शकतो आपण। अगदी इथून थोड्या अंतरावर पुण्यासारखं मोठं महानगर आहे। पुणे महानगरामधल्या जागा आता संपत आलेल्या आहेत, त्याच्यामुळं सगळा रोग हा आमच्या ग्रामीण भागाकडं आता वळालेला आहे आणि पुण्याचं उपनगराकडं आमच्या गावाची आमच्या परिसराची वाटचाल सुरू आहे। त्यामुळं इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला नागरी सुविधा ह्या मिळल्या पाहिजेत। मग त्याच्यामध्ये पाणी, रस्ते, वीज याचा समावेश असतो, परंतु हा चालू कामापुरता असतो। पण पुढील 50-100 वर्षाचं ज्या वेळेला ही सगळी लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढेल त्यावेळेला ह्या सुविधा अपुऱ्या पडतात आणि म्हणून पुढच्या 100 वर्षाचा विचार करून त्या आमदाराने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। सातत्याने आपल्या मतदारसंघातले प्रश्न हे विधिमंडळामध्ये मांडले पाहिजेत आणि अशा दृष्टीनं जर आपण बारकाईने पाहिलं तर गेले 10 वर्ष आमदार असणारे आदरणीय ॲडव्होकेट राहुलदादा कुल हे या सगळ्या निष्कर्षाला पात्र ठरतील असे आमदार आहेत। कारण पुणे ते खडकवासला धरणाचा जो टनेलचा त्यांनी आत्ता प्रस्ताव मांडला, ही अद्भुत कल्पना आहे। त्या टनेलमधून जर पाणी आलं फुरसुंगीपर्यंत तर त्यापासून जवळपास 3 TMC एवढं पाणी वाचेल आणि त्या 3 TMC पाण्याचा उपयोग हा आमच्या भागातील म्हणजे हवेली, दौंड आणि इंदापूर या तालुक्याच्या 2 आवर्तनाचा एवढा बचत ही पाण्याची होईल। त्याच्यानंतर जो जुना कॅनॉल आहे, पुणे शहराला जेवढं पाणी प्यायला लागतं जवळजवळ ते 18 TMC पाणी पितात, म्हणजे दरडोई 400 लिटरचा पाणी पुरवठा हा पुणे महानगरपालिका प्रत्येक नागरिकाला करीत असते आणि मग ते उर्वरित जे पाणी आहे ते नदीमध्ये सोडलं जातं। म्हणून पूर्वीचा इंग्रजांच्या काळामधला जो बेबी कॅनॉल होता तो कार्यान्वित करण्याचं काम हे राहुल दादांनी केलं। नुकतंच आता 290 कोटी रुपयाचं त्याचं अस्थिरीकरण कामाची सुरुवातही झाली। त्यामुळं त्याच्यामधनं आम्हाला 6 TMC पाणी मिळणार आहे। 6 TMC म्हणजे खूप मोठे झाले। आमची शेतीच्या पाण्याची गरजच त्यापासून संपू शकते। अशा प्रकारचं व्हिजन आणि दौंडसारखं आमचं शहर आहे, रेल्वेच्या सुविधा आहेत, रस्त्यांच्या सुविधा आहेत। जवळपास आमचा रस्त्याचा बॅकलॉग आता संपत आलेला आहे। शैक्षणिक सुविधाच्या बाबतीमध्ये सुद्धा साखर कारखान्याच्या माध्यमातून BEd, DEd कॉलेज आणि ITI ह्याची उभारणी केलेली आहे। प्रत्येक गावामध्ये उत्तम प्रकारच्या माध्यमिक शाळा आहेत, त्यांच्या इमारती आहेत। याच्यामध्ये त्यांनी अतिशय मोलाची अशी भूमिका बजावलेली आहे। साधं माझं गाव यवत तालुका दौंड ह्या गावामध्ये
पिण्याच्या पाण्याच्या योजनेची जवळपास 32 कोटी रुपयाची योजना आत्ता तिचं काम हे अतिशय प्रगतीपथावर आहे. आणि ते पाणी आमच्या गावामध्ये आलं तर भावी काळात जवळपास 30-35 वर्ष आमच्या पाण्याचा, आमच्या गावाचा आणि वाड्यावस्त्यांचा हा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी संपुष्टात येईल. अशा प्रकारचं एक नियोजन असणार कोविडच्या काळामध्ये असो किंवा मनुष्याच्या इतर वेळी असणाऱ्या आजारपणामध्ये दादांची ही फार बहुमोल अशी मदत झालेली आहे. एक कोविडच्या काळामध्ये तर माझं असं म्हणणं आहे की दौंड तालुक्याने अतिशय रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं जवळजवळ 5,000 रुग्णांना उपचार दिले. एक रेमेडिसर नावाचं इंजेक्शन होतं, ते सुद्धा त्याची जी ओरिजिनल किंमत असेल MRP असेल त्या MRPमध्ये आम्ही असंख्य गरीब माणसांना, म्हणजे केवळ दौंड तालुक्यापुरतं मर्यादित नाही, तर ज्यांनी ज्यांनी मागणी केली त्याची एक वेटिंग लिस्ट करून त्या दृष्टीने आम्ही ते पुरवलेलं आहे. सर्व धर्मियांच्या म्हणजे सर्व धर्मियांची ज्या गरजा असतील, प्रार्थनास्थळ असेल, शादीखाना असेल किंवा एखादं सांस्कृतिक भुवन असेल, याला भरघोस मदत करण्याचं काम दादांनी केले. गावोगावच्या स्मशानभूमी असतील, हे दफनभूमी असतील, त्यालाही त्याच्या सुशोभीकरणासाठी याच्यासाठी दादांनी खूप मदत केलेली आहे. आणि एकूणच मग माझ्यासारख्या सुजाण नागरिकाला असं वाटतं की आमदार असावा तर राहुल दादासारखाच असावा. अशा प्रकारे आपण पाहिलं की त्यांनी, मान्यवरांनी जे मत व्यक्त केलं की त्यांना काय वाटतं की आमदार कसा असला पाहिजे आणि एकूणच आमदाराचं नेमकं काम कसं असलं पाहिजे, मतदारसंघामध्ये त्यांनी कसा विकास केला पाहिजे याबाबतचं मत त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी श्रीशैल स्वामी, फॉर द पीपल न्यूज.